जंगलात एक भला मोठा शांत स्वभावाचा हत्ती राहत होता. त्याचे सगळे मित्र होते, फक्त एक माकड सोडून. माकड चपळ, चतुर, उंच झाडावर राहणारा. हत्तीला वाटायचं हा माकड माझ्याशी कधी बोलेल. मी फार मोठा आहे, तो छोटा आहे, त्याची माझी मैत्री कशी होणार? माकडालाही तसंच वाटत होतं. हत्ती मोठा, ताकदवान, त्याच्याशी काय बोलायची गरज? त्याला माझी काय किंमत असणार? दोघेही एकमेकांविषयी गैरसमज बाळगत होते. एके दिवशी मोठं वादळ आलं. माकडाचं ते उंच झाड डळमळायला लागलं. माकड घाबरलं, जोरात ओरडू लागलं. हत्ती ताबडतोब आवाज ऐकला आणि धावत आला. त्याने आपल्या मोठ्या देहाने त्या झाडाभोवती उभं राहून त्याला आधार दिला. माकड पटकन खाली उतरलं. वादळामुळे हत्ती चिखलात अडकला. झाड मोडून त्याच्या पायात अडकलेलं. भारी फांदी त्याला उचलता येत नव्हती. माकडाने तत्परतेने वर चढून फांदी हलवली, काड्या पानं काढली आणि अखेर हत्ती मुक्त झाला. हत्ती आश्चर्याने म्हणाला, तू इतका छोटा पण किती मोठं काम केलंस. माकड हसून म्हणालं, शक्ती तुझ्याकडे पण बुद्धी माझ्याकडे. आपण दोघेही एकमेकांना पूरक आहोत. तात्पर्य, जिथे एकाचं बळ कमी पडतं तिथे दुसऱ्याचं कौशल्य मदत करतं आणि मैत्रीला कोणतंही वय नसतं. अशाच छान छान गोष्टींसाठी चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.